विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज आपण बेरीज शिकणार आहोत आणि ती पण अतिशय सोप्या पद्धतीनं. या टेबलावर ज्या काही वस्तू दिसतात त्यांचा वापर आपण बेरीज करण्यासाठी करणार आहोत. तर बेरीज कशी करायची, काय करायचं हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजावून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक टोपली आहे की नाही? सर ही टोपली आहे. ह्या टोपलीमध्ये काही आहे का निधी? नाही. काही आहे का कनक? नाही. याच्यामध्ये काही नाही, मोकळी आहे, खाली आहे, रिकामी आहे. म्हणजेच याच्यामध्ये काही नाही म्हणजे काय? शून्य. यामध्ये शून्य वस्तू आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू नाही. आणि गणितामध्ये शून्य दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. गणितातला शून्य हा आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे बेरीज करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं? तर बेरीज करणे म्हणजे जोडणे किंवा एकत्र करणे. याच्यासाठी अशा प्रकारचं चिन्ह आपण वापरतो. ते तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. ज्या वेळेस बेरीज करायची त्यावेळेस आपल्याला या चिन्हाचा वापर करावा लागतो. आणि हे जे चिन्ह आहे हे आहे बरोबरचं चिन्ह. दोन रेषा आडव्या आपण मारल्या का बरोबरचं चिन्ह तयार होतं. आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने बेरीज सुरू करूया. सोपी पद्धत. मला एक बॅट देईल श्रेया. मला ही काही जी बॅडमिंटनची बॅट आहे, टेबल टेनिसची बॅट आहे, तर ही टेबल टेनिसची एक बॅट श्रेयाने दिलेली आहे. आता आणखी दोन बॅट दे बरं श्रेया. दोन बॅट. आता ह्या तीन बॅट झाल्या एकत्र. तर श्रेया मला या ठिकाणी येऊन मोजून दाखवेल. इथूनच मोज बेटा. 1 2 3. किती बॅट झाल्या? 3. श्रेयासाठी टाळ्या वाजवा. तर तिने बेरीज केलेली आहे. हे एकत्र करणं, जोडणं म्हणजेच होय बेरीज. म्हणजेच ही बेरीज आहे. आता आपण तिला अंकांच्या स्वरूपात घेऊया. तर पहिल्यांदा तिने मला किती बॅट दिल्या होत्या? 2. एक दिली होती. ठीक आहे. तर ही एक बॅट. त्याच्यानंतर ह्या दोन बॅट दिल्या आणि त्या आता आपण अंकांच्या स्वरूपात घेऊया. पहिली दिली किती आहेत? हे 1. इंग्रजीतले ये वन आहे हा. आणि वन म्हणजेच एक. आणि हा आहे मराठीतला. इकडे लक्ष द्या. मराठीतला एक दिसला, हा इंग्रजी मधला एक आहे. तर झाला एक किंवा वन. आणि हे किती आहेत? 2. दोन. किती आहेत हे? 2. आणि इंग्रजीत काय म्हणायचं याला? हा. तर एक आणि दोनची झाली आता बेरीज. तर आपण काय करूया? एक आणि दोनला आधी बाजूला घेऊया आणि यांना इथे एकत्र करूया. तर पहिल्यांदा या ठिकाणी एक आणि दोनची बेरीज आली 3. आणि 3 साठी आपण हा अंक वापरतो. बरोबर की नाही? किती आहेत हे? 3. किंवा इंग्रजी मधला हा आहे 3. बरोबर का नाही? तर ह्या एक आणि दोन बॅटची बेरीज आलेली आहे 3. आता आपण यांना बाजूला ठेवूया. ठीक आहे. आता यांना आपण आता बाजूला ठेवूया. आपण आता दुसऱ्या गोष्टींचा वापर करूया. ह्या बॅट आपण ठेवल्या बाजूला. त्यानंतर आता आपण मला कनक 2 चेंडू दे. कनकबाई मला 2 चेंडू द्या. हे धरा तिकडे. कनकने मला 2 चेंडू दिलेले आहेत. क्रिकेट आवडतं की नाही तुम्हाला? हा. तर हे 2 चेंडू. हे आहे बेरजेचं चिन्ह. आता आणखी 3 चेंडू दे कनकबाई. आणखी 3 चेंडू दिले मला कनकने. आता हे 3 चेंडू आणि हे 2 चेंडू पहिलेचे आपण करू एकत्र. आता हे केले एकत्र. ठीक आहे. आता इथं याची मांडणी कशी करू? तर हे 2 चेंडू पहिले, त्यानंतर दिलेले हे 3 चेंडू. ठीक आहे. मग त्याची जोड करायची, बेरीज करायची, एकत्र करायचंय, त्यांना मिसळायचंय आणि आता आपल्याला मोजायचंय. ठीक आहे. तर मला मोजून दाखवा कनकबाई. 1 2 3 4 5. टाळ्या वाजवा कनकसाठी. तर किती चेंडू झालेले आहेत? 5. किती चेंडू झाले? 5. 1 2 3 4 5. ठीक आहे. तर आता अंकांच्या स्वरूपात पाहूया आपण. पहिल्यांदा तिने मला किती चेंडू दिले होते? 2. म्हणजे हे आहेत 2 किंवा इंग्रजीतले 2. तर 2 आणि
त्यानंतर आपल्या मला तिने किती चेंडू दिले? हे आहेत 3. 2 आणि 3 किती होतात बरं? करा बरं बेरीज. किती होतात? तर हे झाले 5. ठीक आहे. तर 2 आणि 3 ची बेरीज झालेली आहे 5.